Hello dear students, welcome to Sri Academy of Science Karad. So today we are going to start electrostatics fourth lecture, that is now electric potential. Electric potential. ठीक आहे. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघायच्या अगोदर पहिल्यांदा आपण मागच्या लेक्चर्स मध्ये काय काय केलेत, कोणते कोणते डेरिव्हेशन्स केलेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी तुम्हाला आता आठवत असेल आपण पहिल्यांदा इलेक्ट्रिक फ्लक्स हे इक्वेशन बघितलं होतं. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई वेक्टर डॉट डीएस वेक्टर. इलेक्ट्रिक फ्लक्स साठी इक्वेशन आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, ते म्हणजे फाय इज इक्वल टू इंटिग्रेटिंग ई वेक्टर डॉट डीएस वेक्टर. फाय म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आणि डीएस म्हणजे स्मॉल सरफेस एरिया. बरोबर. त्याच्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजे गॉस लॉ. गॉस लॉ काय बघितलं इक्वेशन? गॉस लॉ काय बघितलं? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. गॉस लॉचं इक्वेशन काय होतं? क्यू अपॉन इप्सिलॉन झिरो. त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे गॉस लॉचे तीन ऍप्लिकेशन्स. पहिलं ऍप्लिकेशन होतं ते म्हणजे स्पियर साठी, दुसरं ऍप्लिकेशन होतं ते म्हणजे सिलेंडर साठी आणि तिसरं ऍप्लिकेशन होतं ते म्हणजे प्लेन शीट साठी. व्हॉट इज माय पॉइंट? समजतंय? ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय काय केलं? गॉस इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक सुरू केला, त्यानंतर त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक फ्लक्स पाहिला, त्यानंतर गॉस लॉचे इक्वेशन बघितलं, म्हणजे थोडक्यात रिवाइज केलं आपण. हे ऑलरेडी 11th मध्ये डिराइव्ह केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्या गॉस लॉचे तीन ऍप्लिकेशन्स पाहिले आपण. एक म्हणजे स्पियर साठी, दुसरा म्हणजे सिलेंडर साठी आणि तिसरा म्हणजे प्लेन शीट साठी. ठीक आहे. इथं पण आपण पाहिलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल पाहिजे. ठीक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय सांगणार? मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स माहित पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स. जर तुम्हाला इलेक्ट्रिक करंटचा हा टॉपिक जर झाला असेल, तुम्हाला माहित असेल की पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच V इज इक्वल टू आय आर असं आपण एक्सप्रेशन घेतोय. व्हॉट इज मीन बाय V? V इज द पोटेन्शियल डिफरन्स. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. I म्हणजे करंट, R म्हणजे रेझिस्टन्स. ठीक आहे. आता इथं काय करतोय? इथं पण पोटेन्शियल बघतोय, पण हा पोटेन्शियल कुठला आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आपण पाहतोय. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. मग आता पोटेन्शियल म्हटल्यानंतर हा फॉर्म्युला तुमचा येत नाही. हा अकॉर्डिंग टू ओम्स लॉचं इक्वेशन आहे. पोटेन्शियलचं इक्वेशन नाही आहे. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ V इज इक्वल टू I चं इक्वेशन आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोस्टॅटिक्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणलं की इलेक्ट्रिक चार्जेस आले. इलेक्ट्रिक चार्जेस आले. मग इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय आला? एक म्हणजे प्लस क्यू आणि दुसरा म्हणजे मायनस क्यू. मग आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल कसं फाइंड करायचं? मग त्यासाठी मी काय करतो? मी पहिल्यांदा दोन पॉइंट्स कन्सिडर करतो. कन्सिडर पॉइंट ए आणि कन्सिडर पॉइंट बी. ठीक आहे. आता हे समजण्यापूर्वी तुम्हाला एक एक्सप्रेशन मी आठवून देतो, किंवा तुम्हाला आठवते का बघा. आपण काय केलं होतं? एक पहिल्यांदा चार्ज कन्सिडर केला होता. त्याच्यानंतर तुम्हाला त्या चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड मिळाली होती. ओके. आणि इथे पॉइंट पी तुम्ही कन्सिडर केला आणि इथून म्हणजे हा ओ पॉइंट मी जर घेतला, ओ पासून पी पर्यंत डिस्टन्स मी किती घेतला? आर. तर मी तुम्हाला म्हणलं फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम ओ, किंवा व्हॉट इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ऍट पॉइंट पी ऍट अ डिस्टन्स आर फ्रॉम पॉइंट ओ. मग इथं तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड ऑलरेडी तुम्ही फाइंड केलेली आहे, तुम्हाला माहित आहे. मग ते इक्वेशन काय आहे? तर E इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0. आता कोणता चार्ज आहे? क्यू. क्यू अपॉन इथं आर स्क्वेअर. दिस इज युअर एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ पॉइंट चार्ज. तसंच इथं आता काय करणार? सपोज मी या पी वरती जर अजून एखादा चार्ज मी जर प्लेस केला, मग त्यासाठी मी काय म्हणलं इथं? क्यू नॉट. ठीक आहे. पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ठीक आहे. मग आता इथं दोन चार्जेस येतात. त्या दोन चार्जेसमुळे मला इथं फोर्सचं पण इक्वेशन मला मिळतंय की? मिळतंय ना? फोर्स साठी इक्वेशन. ते इक्वेशन किती आहे फोर्स साठी?
तर F इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q आणि इथलं काय ना Q नॉट अपॉन R स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन फॉर फोर्स. म्हणजे तुम्हाला हे ऑलरेडी फोर्स तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड माहिती आहे, तुम्हाला आता काय फाइंड करायचं आहे, तुम्हाला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. मग पोटेन्शियलला काय येणार, पोटेन्शियलला येणार V. येते लक्षात, समजतंय मी काय सांगतोय ते. ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रिक फील्डचं एक्सप्रेशन मिळालं, तसंच आपल्याला दोन्ही चार्जेस वरती जो फोर्स अप्लाय झाला ते फोर्सचं इक्वेशन आपल्याला मिळालं. ओके. मग आता पोटेन्शियल डिफरन्स फाइंड करण्यासाठी मी काय म्हणलं, इथे एक पॉइंट ए घेतला, इथे एक पॉइंट बी घेतला. आता इथं काय करायचं आहे, ह्या बी वरती मला एक टेस्ट चार्ज कन्सिडर करायचा आहे. आणि हा टेस्ट चार्ज म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. मग आता मी काय करणार, ह्या Q0 ला मला बी पॉइंट पासून मला कोणत्या पॉइंटला आणायचंय, ए पॉइंटला आणायचंय. ठीक आहे. म्हणजे सपोज हा जर आपला पाथ असेल ए टू बी, मग ह्या बी पॉइंट पासून हा Q0 मला कुठं आणायचा आहे, टुवर्ड्स पॉइंट ए. मला त्याला मूव्ह करायचा आहे. मग आता तो प्लेस केलाय, कुठं प्लेस केलाय, बी पॉइंटला. मग सहजाच वस्तू येणार आहे का ए पर्यंत, त्याच्यावर काहीतरी काम करावं लागेल. ते काम करणं म्हणजेच त्याला आपण म्हणतोय वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट. वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट म्हणजे बघा, एखादी गोष्ट आपल्याला एका पॉइंट पासून घेऊन आपल्या दुसऱ्या पॉइंटला जर ठेवायची असेल, सपोज हा पेन आहे, हा पेन मी काय केला, इथून मी घेतला आणि इथं मी इथं कुठेतरी प्लेस केला. ठीक आहे. मग आता हिथं आणणं म्हणजे ह्याच्यावर काय केलं मी, ह्याच्यावरती मी वर्क डन केलं. म्हणजे हा काय आपला, हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे Q0. इथून मी त्याला घेतला, इथून मी त्याला इथं प्लेस केला. म्हणजे ह्याच्यावरती काय केलं, ह्याच्यावरती मी काम केलं. आणि ते मी जे काम करतो ते म्हणजे काय, वर्क डन. आणि ते वर्क डन म्हणजेच काय, एक्सटर्नल एजंट. म्हणजे बाहेरनं कोणीतरी आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो त्याच्यावरती. इथून घेतला तिथे ठेवला, म्हणजे मी एक्सटर्नली काम केल्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट. ठीक आहे. आता पोटेन्शियल मला बघायचं आहे, पोटेन्शियल. मग आता पोटेन्शियल तुम्हाला ए पॉइंटला एक मिळेल, बी पॉइंटला मिळेल. ठीक आहे. मग मी असं म्हणू का रे, लेट VA बी द पोटेन्शियल एट पॉइंट ए अँड VB बी द पोटेन्शियल एट पॉइंट बी. लिहू शकतो, ए पॉइंट ऑफ पोटेन्शियल मला किती मिळणार, VA. बी पॉइंट ऑफ पोटेन्शियल मला किती मिळणार, VB. म्हणजे बघा, तुम्हाला सर्किट डायग्राम जर तुम्हाला आठवत असेल तर ही सर्किट डायग्राम ज्यावेळेला आपण कन्सिडर करतोय, सपोज इथं पॉइंट मी ए कन्सिडर केला, इथं पॉइंट मी बी कन्सिडर केला, इथून पोटेन्शियल आपण अप्लाय केलं. पोटेन्शियल अप्लाय केल्यानंतर इथं पोटेन्शियल मला किती मिळणार, ए VA. इथं पोटेन्शियल किती मिळणार, VB. आता पोटेन्शियल क्वेश्चन आहे का माझा, हाऊ द पोटेन्शियल फ्लोज, वेदर इट फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर और इट फ्लोज फ्रॉम लोअर टू हायर. हा पॉइंट तुम्हाला समजला पाहिजे. कारण बघा, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं निगेटिव्ह टर्मिनल आहे. पोटेन्शियल तुमचा कसा फ्लो होणार आहे, तर हा पॉझिटिव्ह पासून हा तुमचा निगेटिव्हला फ्लो होणार आहे. मग पॉझिटिव्ह म्हणजे पहिला पॉइंट कोणाला, ए आला का बी आला, तर ए आला. म्हणजे इथलं पोटेन्शियल ए साठी आपल्याला जास्त मिळणार. म्हणजे मी काय लिहू शकतो, VA इज ग्रेटर दॅन VB. VA इज ग्रेटर दॅन VB. म्हणजेच काय, तुम्हाला इथं पोटेन्शियल तुम्ही लिहू शकता. मग आता टोटल पोटेन्शियल तुम्ही कसं लिहिणार, तर VA मायनस VB ऍक्च्युअल पोटेन्शियल. कारण हा तुमचा ए ला तुमचा पोटेन्शियल जास्त आहे, बी ला तुमचं पोटेन्शियल कमी आहे. त्यामुळं ऍज VA इज ग्रेटर दॅन VB, मग तुम्ही लिहिणार कसं, तर VA मायनस VB. सपोज बी ला पोटेन्शियल जास्त आहे, ए ला पोटेन्शियल कमी आहे. जसं आता ए ला जास्त असल्यामुळं इथं काय मिळाला, VA इज ग्रेटर दॅन VB. मग आता मी काय म्हणतोय, बी ला पोटेन्शियल आपलं जास्त आहे कम्पेअर टू ए, म्हणजे मला इथं काय मिळेल, VB मायनस VA. मग तसंच मला काय करायचं आहे, इथं मला ए पॉइंट आहे, ए पॉइंट साठी पोटेन्शियल किती मिळतंय, VA. बी साठी मला पोटेन्शियल किती मिळतंय, VB. मग आता इथं VA मायनस VB लिहिणार का VB मायनस VA लिहिणार, पॉइंट आहे ना, पॉइंट आहे. आता कसं घेणार, तिथं इलेक्ट्रिक सर्किट होतं, इथं आपल्याला टर्मिनल्स होते सांगण्यासाठी, पण इथं आपल्याला टर्मिनल्स नाहीये. इथं आपल्याला पोटेन्शियल बघायचं म्हणजे इलेक्ट्रिक चार्जेस वरती पोटेन्शियल बघायचे. ठीक आहे. मग आता मी काय म्हणतो, जसं मी आता म्हटलं, ए ला पोटेन्शियल VA असेल, बी ला पोटेन्शियल VB असेल. आता
इथं आपण कुठेतरी एक चार्ज प्लेस करणार की जसं आपण इथ्यामध्ये बघितलं, ठीक आहे. ओ पॉइंटला एक चार्ज प्लेस केला, पी वरती दुसरा चार्ज प्लेस केला, इथं चार्ज कोणता आहे क्यू, इथं पी वरती चार्ज कोणता आहे क्यू नॉट. आता फील्ड जी मिळाली कोणत्या चार्ज पासून मिळाली, क्यू पासून मिळाली का क्यू नॉट पासून मिळाली, तर साहजिकच इथं आपल्याला या चार्ज क्यू पासून फील्ड मिळाली. क्यू नॉट पासून तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळत नाही, बिकॉज इट हॅज व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड. ह्या क्यू नॉटचा मॅग्निट्यूड अतिशय कमी आहे की जेणेकरून त्याच्यातून फील्ड तुम्हाला मिळतच नाही. येते लक्षात? ठीक आहे, समजायला पाहिजे, समजून घेण्यासारखं आहे, कन्सेप्ट क्लिअर करा. हा Q0 जो आहे, Q0 ला तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड मिळत नाही. वाय? बिकॉज इट हॅज व्हेरी स्मॉल मॅग्निट्यूड. म्हणजे समजा हा जर 5 कुलम जर एवढा चार्ज असेल तर हा तुमचा नियरली अबाउट काहीतरी 0.1 कुलम असेल की जेणेकरून ह्याच्यापासून तुम्हाला अशी किती फील्ड मिळणार आहे, तिथं तुम्हाला फील्डच मिळणार नाही. ठीक आहे, त्यामुळं ह्या क्यू पासून तुम्हाला फील्ड मिळते पण ह्या क्यू नॉट पासून तुम्हाला फील्ड मिळत नाही. म्हणूनच त्याला आपण काय म्हणतोय, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. कारण ह्या क्यू नॉट पासून आपल्याला इफेक्ट बघायचा नाहीये, ह्याच्यापासून आपल्याला इफेक्ट बघायचा. मग आता मला सांगा, ह्या क्यूचा मॅग्निट्यूड मला इथे जास्त मिळतोय, ह्या क्यू नॉटचा मॅग्निट्यूड मला जास्त मिळतोय का? नाही मिळत. म्हणजे मला ए पॉइंटला पोटेन्शियल मला जास्त मिळणार कम्पेअर टू पॉइंट बी. म्हणजे मला परत काय मिळालं इथं, VA इज ग्रेटर दॅन VB. मग जिथं मॅग्निट्यूड जास्त तिथं पोटेन्शियल तुम्हाला जास्त. मग कुठं मॅग्निट्यूड जास्त, तर ह्या चार्ज क्यूला. मग तो कुठेतरी पॉइंट ए वरती असणार, जरी ए वरती नसला सुद्धा इथे कुठेतरी असेल. ठीक आहे, पण कम्पेअर टू क्यू नॉट बरोबर क्यूचा तुमचा चार्ज काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि क्यूचा चार्ज जास्त असल्यामुळं तिथं पोटेन्शियल तुम्हाला काय मिळणार आहे, जास्त मिळणार. त्यामुळे पोटेन्शियल मी कसं घेणार, VA मायनस VB. ठीक आहे, VA मायनस VB. VA मायनस VB इज इक्वल टू, आता वर्क डन केलंय, वर्क डन केलंय, कुणावरती वर्क डन केलंय, ऑन चार्ज Q0. कोणता चार्ज आहे हा, युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. म्हणजे वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट फ्रॉम B to A, फ्रॉम B to A divided by unit positive test charge. This is your equation for electric potential. समजते का बघा. What is electric potential? VA minus VB, बरोबर, VA minus VB. त्याचबरोबर वर्क डन केलं, कुणावरती वर्क डन केलं, तर ह्या टेस्ट चार्ज वरती वर्क डन केलं Q0 वरती. त्याला कुठून कुठं नेला, तर B पॉइंट पासून A पॉइंट वरती नेला. कुणाला नेला, तर Q0. त्यामुळे डिवायडेड बाय Q0. म्हणजे VA मायनस VB इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट फ्रॉम B to A divided by Q0. This equation is called as a electric potential difference. It is called as a electric potential difference. जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट जर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तर तुम्हाला काय सांगायचं आहे, वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट ऑन युनिट पॉझिटिव्ह चार्ज मुव्हिंग फ्रॉम पॉइंट B to A पर युनिट पॉझिटिव्ह चार्ज, असं तुम्ही सांगितलं तरी चालेल. ठीक आहे, आता हे झालं तुमचं पोटेन्शियल. पोटेन्शियल तुम्हाला मिळाला की पोटेन्शियल काय आहे. आता मी कसं करणार, मी तर VA मायनस VB म्हणजे मी VAB असं पण लिहू शकतो ना, VAB पण लिहू शकतो. ठीक आहे, VAB म्हणजे तिथं मी लिहितोच मी तसं. आतापर्यंत आपण घेताना याच फॉर्मॅट मध्ये कन्सिडर केलंय ना VAB. आता ह्या पॉझिटिव्ह चार्जेस मुळे आपण ते पोटेन्शियल काय केलं, त्या इलेक्ट्रिक चार्ज साठी फाइंड केल्यामुळं आपल्याला VAB च्या ऐवजी VA मायनस VB मिळाला. कारण ह्या पर्टिक्युलर पॉइंट साठी चार्ज आपण बघतोय, त्या पर्टिक्युलर पॉइंटला चार्ज असल्यामुळे तिथं मला पोटेन्शियल मिळणार आहे. तिथं पण पर्टिक्युलर पॉइंटला चार्ज आहे, इथं पण पोटेन्शियल मिळणार आहे. मग ह्या चार्जसाठी मला पोटेन्शियल किती मिळाला, VA, आणि पॉइंट B साठी पोटेन्शियल किती मिळाला, तर VB फॉर चार्ज Q0. येते लक्षात. ठीक आहे, मग आता इथं मिळालं तुम्हाला इक्वेशन. मग व्हॉट विल बी द SI युनिट फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स.
तुम्ही आता म्हणाल इथं पोटेन्शियल डिफरन्स घेतलं की इथं आपण काय म्हणतोय त्याला व्होल्टेज असं कन्सिडर करतोय, बरोबर. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर्ड इन व्होल्ट असं आपण म्हणतो ना. मग इथं पोटेन्शियल डिफरन्स व्होल्ट मध्ये येत नाही, इथं आपल्याला काय मिळतं बघा बरं, काय मिळतं बघा बरं. पोटेन्शियलला काय येणार आहे इथं वर्क डन. वर्क डनची युनिट काय जूल. इट इज मेजर्ड इन जूल. क्यू. क्यू म्हणजे चार्ज. कुलम. काय मिळालं एसआय युनिट. एसआय युनिट जूल पर कुलम. काय मिळालं एसआय युनिट जूल पर कुलम. ठीक आहे. आता हे झालं तुमचं पोटेन्शियल डिफरन्स इक्वेशन. तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. आता तुम्हाला समजत असेल की इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणलं की त्याचा फॉर्म्युला काय मिळतोय, तर VA मायनस VB विच इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट फ्रॉम मुव्हिंग फ्रॉम B टू A डिवायडेड बाय Q0. पण ज्या चार्जला तुम्ही वर्क डन करताय तो त्याला तुम्ही काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. समजलं इथपर्यंत. ठीक आहे. हे पहिल्यांदा लिहून घ्या, हे नोट डाऊन करून घ्या. झालं का. ठीक आहे. काय मिळाला फॉर्म्युला, VA मायनस VB इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट फ्रॉम B टू A डिवायडेड बाय Q0. युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. ओके. आता ह्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल ऍट ए पॉइंट. वी हॅव टू फाइंड द पोटेन्शियल ऍट ए पॉइंट. तुम्हाला पॉइंटला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. पॉइंटला इथं ए पॉइंट कन्सिडर केला, इथं बी पॉइंट कन्सिडर केला. ठीक आहे. आता काय केलं आपण, ए पॉइंट आहे, बी पॉइंट आहे. मग बी वरती कोणता चार्ज आहे, तर Q0. आता Q0 वरती काय केलं आपण, वर्क डन केलं. कुठून त्याला कुठं आणला, तर बी पासून ए पर्यंत आणला. हे वर्क डन केलं. आता वर्क डन करत असताना इथून तुम्हाला इथपर्यंत नेण्यासाठी जे वर्क डन तुम्ही करताय ते कशा स्टेप मध्ये करताय, तर व्हेरी इन्फिनाइट स्टेप मध्ये करताय. व्हेरी स्मॉल स्टेप्स. म्हणजे इथून तो इथं आला, इथून तो इथं आला, परत इथं आला, इथं आला, असे इनफायनाइट स्टेप्स तुम्हाला या ए पर्यंत घ्यायचे. ठीक आहे. इनफायनाइट स्टेप्स. आता त्याचबरोबर ह्या पर्टिक्युलर पॉइंटला मला पोटेन्शियल काढायचं आहे. आता पर्टिक्युलर पॉइंटला पोटेन्शियल मिळेल का आपल्याला, नाही मिळू शकत. मग तेच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. मग आता पर्टिक्युलर पॉइंटला पोटेन्शियल आपल्याला मिळतच नाही. मग आता पर्टिक्युलर पॉइंटला पोटेन्शियल कसं काढायचं, हाऊ टू फाइंड पोटेन्शियल ऍट पॉइंट. मग त्यासाठी काय केलंय, त्यासाठी आपण काय म्हणतोय, जिथं आपण हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज जिथं प्लेस केला, कोणत्या पॉइंटला प्लेस केला, बी पॉइंट वरती. मग हा बी पॉइंट कुठे इमॅजिन करायचा आहे, मग बी पॉइंट तुम्हाला इन्फिनिटीला इमॅजिन करायचा आहे. इथे लक्षात मी काय म्हणतोय, आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. कुठं फाइंड करायचं आहे, तर ऍट ए पॉइंट. म्हणजे ए पॉइंटला तुम्हाला फाइंड करायचं आहे, बी पॉइंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. आता जे पोटेन्शियल मिळालंय ते कसं मिळालंय, एबी साठी मिळालंय. एबी साठी मिळाले ना. मी याच्या ठिकाणी मी असंही लिहू शकतो, VAB. मला सिंगल पॉइंटला मला फाइंड करायचं आहे. मग सिंगल पॉइंटला कधी फाइंड होणार, तर ते शक्य नाही, आपण ते बघितलंच नाही. मग ते त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला जो दुसरा पॉइंट तिथे दिलाय बी पॉइंट, जिथे आपण चार्ज हा प्लेस केलाय, तर हा बी पॉइंट कुठे इमॅजिन करायचा आहे, यू हॅव टू इमॅजिन ऍट इन्फिनिटी. कुठे इमॅजिन करायचं आहे, ऍट इन्फिनिटी. आता इन्फिनिटीला हा पॉइंट बी गेल्यामुळे त्या
बी वरती पोटेन्शियल मला किती मिळणार, तर बी वरती मला पोटेन्शियल मिळणार ते म्हणजे 0. कळतंय का? बघा, आपल्याला सिंगल पॉइंटला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे आणि ते शक्य आहे का? ते शक्य नाही. मग ते कसं फाइंड करायचं? मग ते फाइंड करण्यासाठी, सिंगल पॉइंटला पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी तुम्हाला जो रेफरन्स पॉइंट जो दिलेला आहे तो रेफरन्स पॉइंट तुम्हाला कुठं पाहिजे? इन्फिनिटी मध्ये पाहिजे. मग इन्फिनिटी मध्ये असला की त्याचं पोटेन्शियल आपण किती इमॅजिन करतोय, किती अज्युम करतोय, तर पोटेन्शियल इज इक्वल टू 0. मग आता रेफरन्स पॉइंटचा 0 कन्सिडर करून तुम्हाला हा ए पॉइंटचं पोटेन्शियल तुम्हाला फाइंड करता येतोय. येते लक्षात? समजतंय? आता इथे इक्वेशन काय आहे? VA मायनस VB म्हणजेच मला VAB मिळतोय. दोन्ही पॉइंट मिळतात, मला सिंगल पॉइंट पाहिजे. मग त्यासाठी बी पॉइंट कुठं कन्सिडर केला, तर ऍट इन्फिनिटी. मग इन्फिनिटी मध्ये असल्यामुळे मला पोटेन्शियल किती मिळालं, तर मला पोटेन्शियल मिळालं 0. पोटेन्शियल ऍट इन्फिनिटी इज इक्वल टू 0. ठीक आहे. मग आता बघा, हे इक्वेशन मी ऍज लिहितो. आता VA मायनस, सॉरी, आता डायरेक्ट लिहितो मी. तर VA मायनस इथं काय आहे? VB आहे, बरोबर? VB, पण VB म्हणजे कुठे आहे रे? इन्फिनिटी मध्ये आहे. त्याचं पोटेन्शियल किती झालं? 0 इज इक्वल टू एक्सटर्नल एजंट, वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट अपॉन Q0. म्हणजे मला किती मिळणार आहे? तर VA इज इक्वल टू वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट, कुठून कुठं? फ्रॉम B टू A डिवायडेड बाय Q0. हा झाला तुमचा सिंगल पॉइंटला पोटेन्शियल. एकाच पॉइंटला तुम्हाला पोटेन्शियल तुम्हाला या पद्धतीनं मिळतं. समजले तर बरे? नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. आता डेरिव्हेशन बघायचं आपल्याला, एक्सप्रेशन बघायचं आहे. झालं? झालं? पुसू? ओके, रब करतो मी. आता रब करतोय मी. आता एक डेरिव्हेशन बघायचं आपल्याला. डेरिव्हेशन हेडिंग घ्या, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज, ड्यू टू ए पॉइंट चार्ज. डायग्राम ड्रॉ करा. डायग्राम ड्रॉ करूया. काय काय केलंय बघा. इथं O पॉइंट आहे. O पॉइंट वरती कोणता चार्ज आहे? प्लस Q. तिथून पॉइंट P दिलाय ऍट अ डिस्टन्स R फ्रॉम O. त्याच्यानंतर इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे. त्यामध्ये तुम्हाला दोन पॉइंट मिळतात, N आणि M. आणि ह्या दोन्ही मधला डिस्टन्स किती घेतलाय? dx. आणि O पॉइंट पासून M चा डिस्टन्स किती घेतलाय? x.
ठीक आहे. आणि हा Q0 तुम्ही कुठं प्लेस केलाय तर M पॉइंट वरती तुम्ही Q0 प्लेस केलाय. ही डायग्राम ड्रॉ करून घ्या, पॉज करून ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. लेट अस सी द इक्वेशन. लेट अस डिराइव द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉइंट चार्ज. आता तो फॉर्म्युला मी इथं लिहितो. आता पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला काय मिळणार आहे तर V is equal to 1/4 pi epsilon 0 Q upon R. हे इक्वेशन आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे बघा इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळी घेतली त्यावेळेला Q upon R स्क्वेअर, फोर्स ज्यावेळी घेतला त्यावेळेला Q1 Q2 upon R स्क्वेअर. पण पोटेन्शियलचं इक्वेशन जर बघितलं तर Q upon R चं इक्वेशन तुम्हाला मिळतंय. मग आता हेच इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. लेट अस डिराइव. सी कन्सिडर पॉइंट Q plus Q is placed at point O. Due to this charge, electric field is produced. Where at point P, at a distance R, we have to find potential at point P. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज म्हणजे ह्या P वरती तुम्हाला पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. वी हॅव टू फाइंड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एट पॉइंट P ड्यू टू पॉइंट चार्ज. म्हणजे ह्या चार्ज पासून ह्या P वरती पोटेन्शियल किती मिळेल ते आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचं आहे. मग तिथून सरळ पुढे गेलो तर पुढे आपल्याला दोन पॉइंट बघायला मिळतात. एक म्हणजे N पॉइंट, दुसरा म्हणजे M पॉइंट. मग ह्या M पॉइंट वरती मी काय केला युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q0 प्लेस केला. युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q0 त्या M वरती प्लेस केला. मग आता बघा OP इज इक्वल टू R, OP इज इक्वल टू R, OM इज इक्वल टू X, OM इज इक्वल टू X. ठीक आहे. आता सध्या काय M आणि हा dx काय बघू नका. सध्या तुम्हाला एवढंच माहिती आहे OP इज इक्वल टू R आणि OM इज इक्वल टू X. म्हणजे ही डायग्राम तुम्हाला अशी काहीतरी मिळाली. इथं M आहे, इथं Q0 आहे, इथं O आहे, इथं कोणता चार्ज आहे Q आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स किती आहे X. मग आता मी जर म्हणलं इथं Q आहे, इथं Q0 आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह चार्ज आहेत. मग त्याच्यावरती काहीतरी फोर्स ऍक्ट होईल की अकॉर्डिंग टू कुलम्स लॉ. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. कोणता फोर्स लागू झाला दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत म्हणजे मला इथं काय मिळेल रिपल्शनचा फोर्स मला मिळेल. मग ते फोर्सचं इक्वेशन मला काय मिळेल सांगता येईल का बघा बरं. काय म्हणलं आपण F इज इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन 0 प्लस Q प्लस Q0 म्हणजे Q इंटू Q0 अपॉन हा डिस्टन्स किती आहे X त्यामुळं X स्क्वेअर. इथं R स्क्वेअर येणार नाही कारण OM चा डिस्टन्स किती आहे X. मग दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. जो फोर्स ह्या दोन्ही चार्जेस साठी जो लागू झाला तो फोर्सचं इक्वेशन आपण लिहून घेतलं. बघा बरं समजतंय का क्लिअर होतंय का बघा. ठीक आहे. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन फॉर फोर्स where F is equal to 1/4 pi epsilon 0 Q into Q0 upon X square. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड करायचं आहे. मग आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल आता आपल्याला समजलंय. आपल्याला आता काय करायचं आहे ह्या M पॉइंट पासून आपल्याला P वरती हा चार्ज घेऊन यायचा आहे. जसं मी आपण एक पॉइंट आणि B पॉइंट बघितला होता. आपण त्या B वरती कोणता चार्ज प्लेस केला तर Q0. त्याच्यावरती काय केलं वर्क डन केलं. कुठून कुठं तर B पासून A पर्यंत. तसंच तिथं M वरती मी Q0 प्लेस केलाय. मग आता हा M म्हणजेच काय आहे M म्हणजे P पॉइंट आणि हा P म्हणजे A पॉइंट. म्हणजे M ला आपण कुठून कुठे आणायचं आहे P पर्यंत आणायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं जो चार्ज आहे जसं मी मगाशी म्हटलं होतं B पासून A पर्यंत येण्यासाठी तुम्हाला इनफायनाइट स्मॉल डिस्टन्स तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. ओके. म्हणजे हा A आहे आणि इथं तुमचा B आहे. आता Q0 तुम्ही असा आणा किंवा असा आणा त्याला कुठलाही पाथ चालतोय. इट इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ. हे एक लक्षात ठेवा इंडिपेंडंट ऑफ द पाथ. म्हणजे तो पाथ वरती डिपेंड आहे का नाही. तुम्ही त्याला इथून इकडे आणा, तुम्ही त्याला स्ट्रेट आणा, तुम्ही त्याला असं आणा किंवा तुम्ही त्याला असं करत करत आणा काही सुद्धा फरक पडणार नाही. जेवढा वर्क डन तुम्हाला B पासून यायला लागेल तेवढाच तुम्हाला इथून येण्यानंतर तेवढाच लागेल किंवा तुम्ही असं वळण घेत जरी आला तरी तुम्हाला वेळ तेवढाच लागणार आहे किंवा वर्क डन तुमचं तेवढंच जाणार आहे. येते लक्षात.
ठीक आहे. म्हणून हे कन्सेप्ट आहे, हे क्लिअर करून घ्या. वर्क डज नॉट डिपेंड ऑन द पाथ, इट इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ. तो पाथ वरती डिपेंड आहे का? नाही. तो कसा येणार? मग आता बघा, सपोज मी जर म्हटलं आता ए पासून बी पर्यंत मला वर्क डन करावं लागलं. वर्क इज डन फ्रॉम ए टू बी विच इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम बी टू ए. एक वर्क डन आपण कुठून कुठं करतोय? ए पासून बी पर्यंत. एक वर्क डन कुठून कुठं करतोय? बी पासून ए पर्यंत. म्हणजे एक सायकल तयार झाली का? ए पासून बी ला गेलो, बी पासून ए ला गेलो, म्हणजे थोडक्यात काय झालं? एक सायकल तयार झाली. ठीक आहे. एकदा पुढे जातोय, एकदा मागे येतोय. मग समजा मी ह्या डायरेक्शनला मी जर पॉझिटिव्ह कन्सिडर केला तर ह्या डायरेक्शनला मला काय मिळेल? साहजिकच अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे निगेटिव्ह, त्यामुळे एक प्लस मला मिळाला की दुसरा मला काय मिळणार आहे? मायनस. आणि टोटल वर्क डन जर बघितलं तर किती मिळेल? 0. म्हणजे वर्क डन फॉर द सिस्टीम इज इक्वल टू 0. म्हणजे त्या सिस्टम वरती ज्यावेळेला मी वर्क डन करणार त्यावेळेला टोटल वर्क डन मला किती मिळेल? 0 मिळेल. ठीक आहे. मग आता मला काय करायचं आहे? मग आता इथून इथपर्यंत आणण्यासाठी मला हे डिस्प्लेसमेंट कन्सिडर करायचे. आणि हे डिस्प्लेसमेंट काय असणार आहेत? इनफायनाइट मध्ये असणार आहेत. मग त्यासाठी मी काय केलं? एक एन पॉइंट कन्सिडर केला आणि एम आणि एन मला डिस्टन्स मी किती घेतला? तो म्हणजे डीएक्स. असे मला डिस्टन्स मी इनफायनाइट पर्यंत मला घ्यायचे. इनफायनाइट पर्यंत कुठपर्यंत? त्या पी पर्यंत. मग त्यातला एक डिस्टन्स मी घेतला तो म्हणजे किती? एम पासून एन पर्यंत. त्याला मी किती म्हणलं? एम एन इज इक्वल टू डीएक्स. ओके. मग आता वर्क डन ऑन द चार्ज Q0. वर्क डन ऑन द चार्ज Q0 टू ब्रिंग फ्रॉम पॉइंट M टू N किंवा टू मूव्ह फ्रॉम M टू N. वर्क डन करायचं आपल्याला. वर्क डन. मग आता वर्क डनचं इक्वेशन काय आहे? तुम्हाला तर ऑलरेडी वर्क डनचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? वर्क डन W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता टोटल वर्क डन करतोय का बघा बरं. आपल्याला Q0 ला कुठे कुठे घेऊन जायचं आहे? M पॉइंट पासून P पॉइंटला घेऊन जायचं आहे. हा टोटल वर्क डन आला. पण टोटल वर्क डन करतोय का? नाही करत. मग आता इथं स्मॉल डिस्टन्स मी कन्सिडर केलाय, बरोबर. म्हणजे किती? तो म्हणजे डीएक्स. मग आता मला एम पासून मला कुठं जायचं आहे? एन पर्यंत जायचं आहे. मग तिथला डिस्टन्स डीएक्स आहे. मग हा टोटल वर्क डन मला किती मिळणार आहे? टोटल मला मिळणार नाही. मला इथला स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन मला मिळेल. मग स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन म्हणजे टोटलला मी डब्ल्यू म्हणतोय, स्मॉल अमाऊंटला मी किती म्हणणार? डीडब्ल्यू. स्मॉल अमाऊंट किती म्हणणार? डीडब्ल्यू. बर. आता काय पाहिजे? फोर्स. मग मला इथे डीएफ कन्सिडर केलं पाहिजे का? डीएफ कन्सिडर केलं पाहिजे का? नाही. कारण Q0 वरती त्या 4 पासून जेवढा फोर्स आला तो सगळीकडे मला सारखाच मिळणार आहे. येते लक्षात? त्यामुळे फोर्स मला तेवढाच मिळणार आहे. तो फोर्स म्हणजे किती? 1/4πε0 Q0/x². म्हणजे जेवढा डिस्टन्स मी घेणार तेवढा फोर्स मला मिळत जाणार. येते लक्षात? मग त्यासाठी मला फोर्स तोच मिळणार. त्यामुळे मी डीडब्ल्यू इज इक्वल टू एफ ऍज इट इज. पण आता डिस्टन्स एस तो म्हणजे आपण एम पासून पी पर्यंत आणतोय का? नाही. कुठे कुठे आणतोय? एम पासून एन पर्यंत. तो डिस्टन्स किती आहे आपला? डीएक्स. म्हणजे मला काय मिळेल? डीडब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डीएक्स. हा झाला वर्क डन. वर्क डन ऑन चार्ज Q0 to move from M to N is given by किती येणार? dw is equal to f into dx. पण मी त्याला इथं मायनस साइन कन्सिडर करतो. बघा बरं, वर्क डन ची डायरेक्शन काय आहे? ही डायरेक्शन मला मिळाली वर्क डनला एम पासून पी पर्यंत. दिस इज द डायरेक्शन ऑफ वर्क डन. पण फोर्स मला कुठं मिळतोय? फोर्स मला इकडे मिळतोय का? आणि हा आपला वर्क डन. मग वर्क डन आणि फोर्स हे दोघं कसे? अपोजिट डायरेक्शन. त्यामुळे मी इथं काय कन्सिडर केला? डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ ऑफ डीएक्स. गॉट इट माय पॉइंट? समजला? कळलं तिथपर्यंत?
पुढे जाऊया का जाऊया चला. बघा बरं आता वर्क डनचं इक्वेशन मिळालं dw इज इक्वल टू मायनस एफ ऑफ dx. आता एफ चं इक्वेशन मी पुट करतो की किंवा मी तर हिला म्हणतो इक्वेशन नंबर 2. ओके. आता काय करायचं आपल्याला एफ इक्वेशन पुट करू शकतो पण त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे टोटल वर्क डन काढायचं आहे फ्रॉम एम पॉइंट टू पी पॉइंट. आता आपण काढलाय किती एमएन साठी काढलाय आपल्याला एमपी साठी फाइंड करायचं आहे. मग आता मी असं म्हणेन टोटल वर्क डन फ्रॉम एम टू पी पॉइंट. Total work done from M to P point, that is therefore W is equal to dW. ठीक आहे. मग आता मी ह्याला काय करतो ह्याला मी इंटिग्रेशन घेतो. काय इंटिग्रेशन घेतलं कारण बघा बरं आता जसा मी हा एक डिस्प्लेसमेंट कन्सिडर केला तसाच मी अजून एखादा डिस्प्लेसमेंट जरी कन्सिडर केला तर तिथला मला डिस्टन्स पुन्हा dx मिळणार आहे पुन्हा मला फोर्स तेवढाच मिळणार आहे. ठीक आहे. आणि परत मला वर्क डन मला तेवढंच मिळणार आहे म्हणजे प्रत्येक डिस्प्लेसमेंट साठी मला वर्क डन हा सगळीकडे मला काय मिळणार सेमच मिळणार. सगळीकडे मला इक्वेशन काय मिळणार आहे सेमच मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी मला वर्क डन किती मिळणार आहे तर वर्क डन मला एवढंच मिळणार आहे. कारण प्रत्येक ठिकाणी dx कन्सिडर केला तो स्मॉल अमाउंट झाला फोर्स तेवढंच मिळणार त्यामुळे dw इज इक्वल टू f इंटू dx. इथं जरी कन्सिडर केलं तर परत मला dx मिळणार आहे परत मला dw मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जो dw मिळालाय त्याचा मला सगळ्यांचा मिळून मला एक आणायचा आहे. मग त्यासाठी मी काय केलं इंटिग्रेशन घेतलं. मग आता इंटिग्रेशन कुठून कुठे घेतलं पाहिजे मला त्यासाठी लिमिट्स कुठे आले पाहिजेत त्याचे लिमिट्स मला माहित पाहिजे. मग ते लिमिट्स बघा बरं. आता लोअर टू हायर असं आपल्याला जायचं आहे म्हणजे आता ओएम कशी होता ओएम पासून कुठे आणायचं आहे ओपी पर्यंत आणायचं आहे. मग ओएमचा डिस्टन्स मला माहित आहे किती आहे एक्स ओपीचा डिस्टन्स मला माहित आहे किती आहे आर. म्हणजे कुठून कुठे यायचं आहे x2 वर यायचं आहे का r2x यायचं आहे x2 वर यायचं आहे ना कारण m पासून आपल्याला कुठे आणतोय आपण p पर्यंत आणतोय म्हणजे इथं मला काय मिळेल x2 r. पण x पॉइंट कुठे आहे हा m पॉइंट कुठे आहे व्हेर इज m पॉइंट वर्क डन केलाय q0 वरती ते पोटेन्शियल आपण फाइंड करणार आहे तिथनं. मग आता पोटेन्शियल बघत असताना हा पॉइंट कुठे पाहिजे आपला इन्फिनिटी मध्ये. एम पॉइंट कुठे पाहिजे इन्फिनिटी मध्ये पॉइंट पाहिजे. ठीक आहे. वी आर ब्रिंगिंग चार्ज Q0 फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. दॅट पॉइंट म्हणजे कुठला पॉइंट पी पॉइंट. वी आर ब्रिंगिंग Q0 बाय वर्क डन फ्रॉम इन्फिनिटी टू पी पॉइंट. इन्फिनिटी टू पी पॉइंट म्हणजे हा यम आपला कुठं असणार आहे इन्फिनिटी. त्यामुळे एक्स च्या ठिकाणी मी काय कन्सिडर करू शकतो इथं मी इन्फिनिटी घेऊ शकतो. म्हणजे वर्क इज डन कुठून कुठं फ्रॉम इन्फिनिटी टू आर पॉइंट. वर्क इज डन कुठून कुठं फ्रॉम इन्फिनिटी टू आर पॉइंट. येते लक्षात. ठीक आहे. आता वर्क डनचं इक्वेशन घ्या W इज इक्वल टू इंटिग्रेटिंग फ्रॉम इन्फिनिटी टू आर dw चं इक्वेशन काय आहे मायनस f इंटू dx. Therefore, W is equal to integrating infinity to r minus f चं इक्वेशन काय आहे 1/4 pi epsilon 0 q into q0 upon x square into dx. आता बघा बरं ही टर्म आपली कॉन्स्टंटच आहे चार्ज q पण आपला कॉन्स्टंट आहे q0 पण आपला कॉन्स्टंट आहे. एक्स स्क्वेअर हा तुमचा कॉन्स्टंट राहणार का जसं तुम्ही पुढे जाणार हा डिस्टन्स तुमचा काय होणार चेंज होणार. त्यामुळे एक्स स्क्वेअर डीएक्स होतं तसं राहणार. मग बाकी सगळी टर्म काय करा बाहेर घेऊन या. म्हणजेच W इज इक्वल टू मायनस q0 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 इंटिग्रेटिंग फ्रॉम इन्फिनिटी टू r that is 1 upon x square into dx. 1 upon x square into dx. आता याचं इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. हाऊ टू सॉल्व इंटिग्रेशन ऑफ 1 upon x square into dx. हाऊ टू सॉल्व इंटिग्रेशन 1 upon x square into dx. ओके.
इथपर्यंत इक्वेशन समजलं तुम्हाला. आता काय करायचं आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म काढायचा आहे. कसं इंटिग्रेशन फॉर्म काढायचा आहे तर इंटिग्रेशन ऑफ 1/x² into dx. ठीक आहे. आता ह्याचा फॉर्म तुम्ही असा लिहू शकता इंटिग्रेशन ऑफ रेस टू पॉवर 2 आहे डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला गेला काय होणार मायनस, त्यामुळे x रेस टू -2 into dx. आणि जर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर तुम्हाला ह्याचा आन्सर मिळेल किती मायनस मध्ये 1/x. दिस इज युअर आन्सर. त्यामुळे इथं आता डायरेक्ट आन्सर तुम्ही लिहू शकताय काय. ठीक आहे. म्हणजे आता हे इक्वेशन तुम्ही लिहून घ्या कुठेतरी एका बाजूला, किंवा तुम्ही लॉग टेबल जर बघितलं, लॉग टेबलच्या शेवटच्या पेजवर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह एज वेल एज इंटिग्रेशनचे फॉर्म्स तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही त्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. मग आता हा फॉर्म तुम्हाला इथं मिळेल. ठीक आहे. व्हॉट इज वर्क डन W is equal to -QQ0 upon 4 pi epsilon 0. इंटिग्रेशन ओपन केलं किती येणार -1/x. ठीक आहे. आणि लिमिट्स फ्रॉम इन्फिनिटी टू r. फ्रॉम इन्फिनिटी टू r हे लिहून घेतलं एका बाजूला पुसू. ना आता काय करायचंय x ची किंमत तुम्हाला पुट करायची आहे. x ची किंमत किती येणार r आणि x ची किंमत किती येणार इन्फिनिटी. मग काय येणार इक्वेशन वर्क डन W is equal to मायनस साइन बाहेर आला, मायनस मायनस काय झाला प्लस QQ0 upon 4 pi epsilon 0. आता 1/x. व्हॉट इज x? x is equal to r minus 1/infinity. x ची किंमत किती इन्फिनिटी, म्हणजे 1/r minus 1/infinity. आता हा मायनस साइन इकडे आणलाय, बाहेर आणल्यामुळे काय झाला मायनस मायनस प्लस. आणि याचा फॉर्म काय राहिला फक्त 1/x. x म्हणजे r आणि x म्हणजे इन्फिनिटी, म्हणजे 1/r minus 1/infinity. मग आता बघा बरं 1/infinity किती असतो 0. 1/infinity किती असतो 0. त्यामुळे इक्वेशन काय येणार W is equal to QQ0 upon 4 pi epsilon 0 1/r. म्हणजे 1/infinity काय झाला 0 झाला. 1/infinity is equal to 0. ठीक आहे. त्यासाठी एवढे एक्सप्रेशन तुम्हाला मिळालं. म्हणजेच काय येणार टोटल वर्क डन W is equal to 1/4 pi epsilon 0 Q into Q0 upon R. इथं मिळालं तुम्हाला इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3. नाव पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय होता आपला V is equal to वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट अपॉन Q0. म्हणजेच V is equal to W upon Q0. मग आता W ची व्हॅल्यू पुट करा किती येते बघा. V is equal to 1/4 pi epsilon 0 Q0 upon R into Q0. म्हणजे ही टर्म तुमची इथं आली डिवाइडेड बाय काय कॅन्सल होत आहे Q0 ला Q0 कॅन्सल राहिले किती V is equal to 1/4 pi epsilon 0 Q upon R. This is your final expression. मग असं म्हणू शकतो दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट P ड्यू टू अ पॉइंट चार्ज Q ऍट पॉइंट O. समजलं. नोट डाऊन करून घ्या. काय अडचण असेल तर नंतर तुम्ही मला मेसेज करू शकताय. त्याला नोट डाऊन करून घ्या. शेवटचं वाक्य काय येणार दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज. झालं समजलं इथपर्यंत. आता आपण काय केलंय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण फाइंड केलंय. आता ह्याच्यानंतर
आपण इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी असं आपण एक डेरिव्हेशन बघतोय. त्या डेरिव्हेशन मध्ये पुन्हा तुम्ही याच फॉर्मॅटमध्ये जाताय. इथपर्यंत तुम्ही इक्वेशन सेम आणताय, फक्त इथून तुमचं इक्वेशन बदलतंय. येते लक्षात मी काय सांगतोय? वर्किंग तुमचं ऍज इट इज राहणार आहे सेम, फक्त इथून तुमचं इक्वेशन फक्त चेंज होणार आहे. तुमचा फॉर्म्युला बदलला की सगळं तुमचं इक्वेशन बदलतंय. ठीक आहे. त्यामुळं जसं आता पोटेन्शियलला आपण घेतलंय तसं आपण पोटेन्शियल एनर्जीला पण घेणार आहोत. त्यामुळं पुन्हा तुम्हाला नवीन पॉइंट मेथड प्रमाणे जायचं नाहीये. जे तुम्ही पोटेन्शियल मध्ये करताय तेच तुम्हाला एनर्जी मध्ये पण करायचं आहे. ठीक आहे. ते आपण बघू नंतर. पहिल्यांदा हे समजलं का? ओके. रब करतोय. तुम्हाला आता सुपरपोजिशन प्रिन्सिपल आठवत असेल, जे फोर्सेस मध्ये आपण जे पाहिलंय ते, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिकचं पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी जरा 11th रिव्हिजन घेतलं होतं, ते तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे. रिव्हिजन आठवत असेल. आता काय करायचं आहे? त्या सुपरपोजिशन प्रमाणेच मी असं म्हणतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस, सिस्टम ऑफ चार्जेस म्हणजे आता मी एक पॉइंट कन्सिडर करतो, तिथून हा डिस्टन्स मी इथे एक घेतो, इथून हा डिस्टन्स इथे एक घेतो, इथून हा डिस्टन्स इथे एक घेतो, हा डिस्टन्स इथे एक घेतो. मग ह्याला मी म्हणतो इथं R1, इथं मी चार्ज घेतो Q1, इथं मी चार्ज घेतो Q2, इथं मी चार्ज घेतो Q3, इथं मी चार्ज घेतो Qn. हा आपला पॉइंट कोणता असणार आहे? P पॉइंट. मग आता P Q1 साठी किती? R1. मग P Q2 साठी किती येणार? R2. P Q3 साठी किती येणार? R3. आणि P Qn साठी किती येणार? Rn. ओके. मग आता बघा, आता मला इलेक्ट्रिक पोटेन्शियल मला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. टोटल पोटेन्शियल मला काढायचं आहे तर किती? Vp ला काढायचं आहे. म्हणजे टोटल पोटेन्शियल काय येणार? तर Vp इज इक्वल टू टोटल पोटेन्शियल अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन प्रिन्सिपल. म्हणजे Vp साठी मला इकडचं एक इक्वेशन मिळेल, इकडचं एक मिळेल, इकडचं एक मिळेल, इकडचं एक मिळेल. पण टोटल किती असणार आहे? 1 2 3 4 चार पोटेन्शियल मला मिळणार आहे. मग ते कसं फाइंड करायचं? मग त्यासाठी पहिल्यांदा पहिल्या चार्जसाठी पोटेन्शियल फाइंड करून घेऊया. मग पहिला चार्ज किती आहे आपला? Q1. त्याला पोटेन्शियल किती म्हणूया? V1. V1 इज इक्वल टू अकॉर्डिंग टू फॉर्म्युला काय ना? V1 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0. कोणता चार्ज आहे? Q1. तुझा डिस्टन्स किती आहे? R1. म्हणजेच काय येणार? Q1/R1. तसंच सांगा मला आता P वरती पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q2. V2 इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Q2/R2. Q2/R2. ठीक आहे. त्याच्यानंतर V3 किती येणार? V3 सेम इक्वेशन 1/4 पाय एप्सिलॉन 0. फक्त चार्ज कोणता येणार? Q3/R3. आणि शेवटची इक्वेशन काय येणार? आता Vn इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन 0 Qn/Rn. These are the four potentials due to different charges. Q1 साठी पोटेन्शियल V1 म्हणलंय, Q2 साठी पोटेन्शियल V2 म्हणलंय, Q3 साठी पोटेन्शियल V3 म्हणलंय आणि Qn साठी पोटेन्शियल Vn म्हणलंय. काय आलं इथपर्यंत? काय अडचण? त्याच्या पुढं काय येणार आता? त्याच्या पुढे काय येणार? टोटल पोटेन्शियल फाइंड करायचं P पॉइंट साठी. टोटल पोटेन्शियल म्हणजे Vp इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 कुठपर्यंत? प्लस Vn पर्यंत. मग आता प्रत्येकाची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. आता इथं बघा आपण 1/4 पाय एप्सिलॉन 0 म्हणजे आपण K पण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे काय येणार? K Q1/R1 प्लस K Q2/R2 प्लस K Q3/R3 प्लस कुठपर्यंत? प्लस K Qn/Rn. K कॉमन निघेल
के कॉमन निघेल, के कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये काय राहिलं Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस कुठपर्यंत प्लस Qn अपॉन Rn. ठीक आहे, हे तुमचं फायनल एक्सप्रेशन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए सिस्टम ऑफ चार्जेस, म्हणजे नंबर ऑफ चार्जेस जर असतील तर त्यासाठी तुम्हाला हे पोटेन्शियलचे इक्वेशन असं मिळेल. समजलं इथपर्यंत? आता एक लक्षात ठेवायचं, तिथं जो फॉर्म्युला मिळाला आहे पोटेन्शियलचा V is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R. ठीक आहे, V is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q upon R. Potential may be positive or negative. आता तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह कधी घ्यायचा निगेटिव्ह कधी घ्यायचा. मी काय म्हणलं, पोटेन्शियल तुम्हाला पॉझिटिव्ह पण मिळेल, तुम्हाला पोटेन्शियल निगेटिव्ह पण मिळेल. ठीक आहे, मग आता चार्ज कोणता कन्सिडर केला, प्लस क्यू कन्सिडर केल्यामुळे तुम्हाला पोटेन्शियल मिळाला पॉझिटिव्ह. जर सपोज मी जर असं जर डायग्राम ड्रॉ केली, इथून मी इंटेन्सिटी फाइंड करतोय, इथं आपला मायनस क्यू आहे, इथं आपला पी आहे, इथं परत एम पॉइंट आहे, एन पॉइंट आहे, पुन्हा इथला डिस्टन्स डीएक्स, इथला तुमचा आर, इथला तुमचा एक्स. मग इथलं पोटेन्शियल तुम्हाला काय मिळेल, व्ही इज इक्वल टू 1 upon 4 pi epsilon 0 minus Q upon R. मिळालं का? म्हणजे पोटेन्शियल लिहित असताना पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे, विथ साइन, म्हणजे कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे की निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पोटेन्शियल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज असेल तर पोटेन्शियल तुमचा निगेटिव्ह. मग सपोज मी जर इथं मायनस Q3 जर कन्सिडर केला, मायनस Q3, तर काय येणार आहे, आता Q1 तुमचा प्लसच आहे, Q2 तुमचा प्लसच आहे, पण Q3 तुमचं इथं काय आहे मायनस. त्यामुळं हे इक्वेशन सेम, V2 चं इक्वेशन सेम, पण V3 इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 मायनस Q3 अपॉन R3. इथं येणार मायनस. ठीक आहे, आणि टोटल पोटेन्शियल फाइंड करताय, मग V1 प्लस V2, पण इथं मायनस आहे असल्यामुळं मायनस V3 आणि बाकी ठिकाणी सगळं प्लस. आलं लक्षात? म्हणजे काय येणार, के Q1 अपॉन R1 प्लस Q2 अपॉन R2 मायनस Q3 अपॉन R3 प्लस बाकी सगळी टर्म प्लस मध्ये. गॉट इन माय पॉइंट? समजतंय? क्लिअर होत आहे? दिस इज द कन्सेप्ट फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, मग आता आज काय केलं आपण, आज आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल पर्यंत बघितला. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय आहे, तर V इज इक्वल टू W अपॉन Q0. हा वर्क डन कुणी केलाय, एक्सटर्नल एजंटनी केलाय. कुठून कुठं, बी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत. ठीक आहे, बी पॉइंट पासून ए पॉइंट पर्यंत. किंवा एक सायकलला टोटल वर्क डन किती मिळेल, एक सायकलला इथून इकडे आलो पॉझिटिव्ह, इथून इकडे गेलो निगेटिव्ह, प्लस मायनस 0, टोटल वर्क डन किती 0. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं आपला पोटेन्शियलचा पॉइंट इथपर्यंत झालेला आहे. उद्याच्या लेक्चरला आपण काय बनवणार आहोत, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे त्यासाठी परत तुम्हाला याच फॉर्म्युलावरून जायचं आहे, वर्कडनच्याच, की तिथं तुम्हाला एनर्जी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे सिमिलरली टू द ग्रॅव्हिटेशन पॉइंट. जसं मी आता इथं म्हणतोय इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, तसंच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला कुठेतरी झालंय की, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशन टॉपिक तुमचं झालेला आहे. त्या टॉपिक मध्ये जे इक्वेशन तुम्ही बघताय ते सिमिलरिटी मध्ये तुम्ही या इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये करताय. त्यामुळे जर ग्रॅव्हिटेशन जर झाला असेल चांगल्या पद्धतीने तर तुम्हाला हा टॉपिक लगेच समजून जाणार आहे. जसं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी तसाच सिमिलर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. येते लक्षात? होप सो यू हॅव लाईक दिस लेक्चर. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.